आणि आता बातमी मुंबईतल्या महायुतीतल्याच आरोप प्रत्यारोपाची। शिंदेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर आरोप केले। काही व्हॉट्सअप चॅट्सही व्हायरल झाले आणि त्यानंतर भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी थेट पोलिसात तक्रार केली। भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे। फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे। त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, खोटा मेसेजेस ड्राफ्ट करून विभागात एक म्हणतात ना संभ्रम तयार करतायत। सांगतोय ना एन्क्वायरी करा। शिंदेंच्या शिवसेनेच्या समाधान सरवणकरांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर पराभवाचं खापर फोडल्यानंतर आता हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत आलंय। समाधान सरवणकरांनी माहीममधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप करताना काही व्हॉट्सअप मेसेजचा दाखला दिलाय। नंतर ते व्हॉट्सअप मेसेज व्हायरल सुद्धा झाले, ज्यात समाधान सरवणकरांची बहीण प्रिया सरवणकरांना पाडायचंय असा मजकूर आहे। या व्हायरल चॅटवरून भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा भडका उडाला आणि सायबर पोलिसात तक्रार करत या व्हॉट्सअप मेसेजेसची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। ही टोळी आहे। ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं, फक्त आमचे नव्हे भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे। विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं की जे काही तक्रार करायचं त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, जी काय नावं असतील त्याच्यात ज्या काय असतील हे कोण आहेत ह्याचा त्यांनी एकदा उल्लेख करायला पाहिजे। एवढं काम करून तुम्ही आज आपला बीजेपी वाल्यांचा अपमान करतायत आणि खोटा मेसेजेस ड्राफ्ट करून विभागात एक म्हणतात ना संभ्रम तयार करतायत। ह्याचा आम्ही विरोध करतो। ऑलवेज वेलकम। खुशीने मी सांगेल करा। कॉल रेकॉर्डपेक्षा तुम्ही तुमच्याबद्दल कोणी काय अपप्रचार केलाय का असं काही असेल तर समोर घेऊन या। असं कोणी मेसेज केला असेल, त्यांनी कोणी कॉल केला, तुमच्याकडे प्रूफ असेल तर समोर घेऊन या। हे तरी दिसतंय प्रूफ की आम्ही बोलतोय की प्रियाला आम्ही स्वतःहून सांगतोय ना एन्क्वायरी करा। तुम्ही पण करा। हा जो मेसेज आहे ह्याच्या एन्क्वायरी करून तुम्ही पण कंप्लेंट द्या। समाधान सरवणकरांचं काल मी प्रेस बाईट जे बघत होती त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाही आहे। का म्हणजे प्रत्येक प्रचार फेरीमध्ये फक्त आणि फक्त भाजप दिसत होतं फ्रंटमध्ये। प्रत्येक भाजपच्या पदाधिकारी बूथ प्रमुख मन लावून 15 दिवस मेहनत केलेले प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्या इथे मन लावून भाजपवाले काम करत होते। ह्यांच्याकडे ना कॅडर बेज आहे ना ह्यांच्याकडे वोट बँक आहे। आणि समाधान जेव्हा आज बोलतोय ना म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे म्हणजे तुमच्या अपेक्षा ह्यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी। एवढं काम करून लिटरली माईक पण हँडल आपण केलं, स्पीक म्हणजे जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते। ह्यांच्याकडे 4 माणसं नव्हती आणि एवढं करून तुम्ही आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करताय। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सत्य तपासलं जाईल असं आश्वासन देत समाधान सरवणकरांना अशा गोष्टी माध्यमांसमोर न बोलण्याचा सल्ला दिलाय। त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात। अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे। समाधान सरवणकरांपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे रामदास कांबळे यांनी सुद्धा भाजपवर युती धर्माचं पालन न केल्याचा आरोप केलाय। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेच्या रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी मिळाली, तर भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी कलर प्रिंटवाला एबी फॉर्म लावला, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी केळुसकरांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला। तर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अधिकृत उमेदवार पूजा कांबळेंऐवजी शिल्पा केळुसकरांचंच काम केलं असा आरोप त्यांचे पती रामदास कांबळेंनी केलाय। आणि त्यानंतर 1722 मतांनी शिल्पा केळुसकरांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळेंचा पराभव केला। आपल्या तिकडे स्थानिक आमदार आहेत, ह्या आमदारांनी त्या ठिकाणी हट्ट लावून धरला आणि संदर्भामध्ये त्यांनी एबी फॉर्म घेतला, भरला, काय केलं काय माहित नाही। त्यांच्या भाजपच्या वतीने सांगितलं हा खोटा एबी फॉर्म आहे। एबी फॉर्म भरल्यानंतर बोलले चिन्ह देऊ नका, त्या ठिकाणी FIR नोंद केली। एका बाजूने ते करत होते, पण दुसऱ्या बाजूने यांची टीम दुसरी टीम जी इकडे स्थानिक आमदार आहेत किंवा त्याचे पदाधिकारी आहेत भाजपचे, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याकडे प्रचार चालू होता, रॅली चालू होती, सभा घेतल्या, त्यांना सगळ्या गोष्टीची रसद पुरवली। निकालानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधला स्थानिक पातळीवरील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय, ज्यात शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पराभूत करण्याचा आरोप केला।
अर्थात ज्या व्हॉट्सअप चॅटचा दाखला समाधान सरवणकरांनी दिला त्याची सायबर चौकशी आता होणार आहे. गिरीश गायकवाड सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.